तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हिरा मनखरकर सर मात्र दुर्वेश गायकरची नकल करत असताना सोपा झेल होता. नक्कीच बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. निलेश हा शून्याचा भोपला पाठीवरती घेऊन माघारी परतला असता परंतु झेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा पार चौकार. आणि वन बॅक टू पॅव्हिलियन. विनंती असेल विश्वासकीय सरांना की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नक्कीच तिथून खालून द्यायची आहे. ज्याच्या बॅट मधून 37 धावा पाहायला गेला सतीश गायकर त्यांना मात्र सामनावीराची ट्रॉफी आपण जरूर देणार आहोत. कीच दीपक दादा जाधव यांच्या हस्ते सामनावीराची ट्रॉफी दिली जाईल. दरम्यान खराब चेंडू होता. भरपूर समाचार. 9+4 धाव संख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट अंकामध्ये. अर्थातच 12 कडे पाहायला मिळते. खराब गोलंदाजी. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर उद्या फायनल डे आणि महाराष्ट्राची लोककला अर्थातच लावणी नृत्य जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिल्या. चेंडू मात्र थांबेल का. अनेक नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं यशच्या माध्यमातून. रनआउटची संधी आहे आणि मात्र चेक केलं जाईल. नक्कीच पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय यश गायकरच्या माध्यमातून. पंचच 4 चेक करायचं की रनआउट चेक करायचं आहे. नक्कीच 4 चेकआउट केला जाईल. नक्कीच कॅमेरामध्ये कव्हर झाला नाही. या सॉफ्ट सिग्नल पंचांनी मात्र घालवायचं आहे. 4 धावा मात्र आम्हाला आयोजन कमिटीकडून सूचना येतात की चौकार असणार आहे. 4 धावा नक्कीच धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. काय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. जास्त वारंवार मात्र
शॉर्ट ऑफ लंचचे चेंडू मात्र हाताळण्याचा प्रयत्न सूरज केनेच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. सतरा धावा आपल्या धावपळावरती पाहायला मिळतात. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर सुखदेवजी भोईर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. अनेक मान्यवर उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, कारण का मानाची आणि सन्मानची आपण स्पर्धा पाहतोय. पहिला षटक समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 17 एकरावरती. नवीन गोलंदाज गौरव गायकरला आपण पाहतोय. युवा गोलंदाज आहे. नेट प्रॅक्टिस नेहमीच याच्या माध्यमातून केली जाते, पण तो क्रीडांगणाचा अनुभव फार कमी पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर एक चांगला सेट बॅट्समन पाहायला मिळतो. टाइम ऑन आहे. नक्कीच कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी बी सांगायला विनंती असेल, अर्थातच नैतिक 11, की आपण फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दर्शन केले मात्र चेंडूच्या मागे धावत असताना चेंडूचा होतोय विजय. सीमारेषा पार, देऊन जाईल 4 चौकार. नक्कीच मात्र सुवर्ण संधी असेल लोकेश केनेसाठी. जर झेल जर पकडला तर जितू केने आणि सुखदेव भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच त्या अनुषंगाने पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मध्ये चेंज करताना पाहतोय. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करतोय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. वय वर्ष 14 आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गौरव गायकर. अनेक युवा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र ओमकार गायकरच्या माध्यमातून चुकीचं, तत्पर एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल. धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती. लोकेश भाई केने यांनी जर झेल पकडला तर 2000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पुन्हा एकदा फसवा चेंडू. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? चांगली गोलंदाजी, मोठे फटके मात्र मारू दिले जात नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला की वय वर्ष 14 आहे, पण अनेक नेट प्रॅक्टिस त्याच्या माध्यमातून केली जाते आणि त्याचाच प्रस्ताव मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा दिशा दिली नयन हा क्षेत्ररक्षक. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? क्षेत्ररक्षण खराब, चौकार. गोलंदाजी चांगली केली जाते, परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय कोंढेरी संघाच्या माध्यमातून. यष्टीरक्षक मनीष गायकरला पण पाहतोय. फार अनुभव या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपेल, फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट प्रेम. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जरूर चौकार आला पहिल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभली नाहीये आणि 9 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 26 आकड्यावरती. चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाची. नक्कीच नवीन गोलंदाज आपण युवराजला पाहतोय. अनेक युवा भरलेला असला संघ पाहतोय. मग अशी 14 वर्षचा गौरवला आपण पाहिलं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 15 वर्षीय युवराजला आपण पाहतोय. पहिला चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र 9 घोषित केलाय.
पहिल्या चेंडूवरती जरूर पाहायला गेलं तर पंचांनी अवांतर धाव दिली गेली आहे. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. युवराज केनेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. इथे मात्र सोपा झेल सोडला जातोय ओमकार गायकरच्या माध्यमातून. चुकीचा अनुभव. जिथे मात्र झेलची संधी होती तिथे मात्र एक धाव खर्च केली गेली आहे. अनेक नकल मात्र आपल्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते हिरामनजी करकर साहेबांच्या माध्यमातून. तसेच आमचे दानशूर व्यक्ती दीपक दादा जाधव यांच्या माध्यमातून 6 दिवस या क्रीडांगणावरती पाणी मात्र त्यांच्या मार्फत मोफत दिलं जातोय. दानशूर दाते नेहमी ज्यावेळी कोंढेरी गावची स्पर्धा असते तेव्हा त्यांचा मोलाचा हातभार नेहमीच लाभत असतो. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा फसवा चेंडू, लाऊड अपील केली आहे. नक्कीच काय केलं जाईल, जरूर मनीष गायकर उत्साहित आहेत कारण का काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नौका संघ आहे परंतु गोलंदाजी चांगल्या पद्धतीने केली जाते. याच दरम्यान पारितोषिक आले पंचांसाठी. साई एकविरा ग्रुप मोहिली आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र जीवनजी गोंधली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. हॅरी सरांना आलं एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. डान्सिंग अंपायर हिरामन खरकर सरांसाठी, कारण की क्रिकेट विश्वामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये जाऊन देखील पंचांची भूमिका साकारणारा आपला कांबा गावाचा नक्कीच पंच पाहतोय. आणि हॅरी सर आज धवला आपल्या झाल्या पाहिजेत, कारण की जितके चांगले डान्सिंग अंपायरिंग करतात तितकेच चांगलं ते नक्कीच धवळा देखील गातात. आज त्यांचा आवाज देखील ऐकू. उद्या महाराष्ट्राची लोक परंपरा लावणी नृत्य देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहणार आहोत. परंतु आज हॅरी सरांचा अंतिम दिवस आहे, या गोष्टीची नोंद घ्या. धन्यवाद. साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली आणि आमचे जीवनजी गोंधली यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. झेलची संधी आहे, डार्किटची सुद्धा संधी निर्माण झाली असती परंतु बॅकअप चांगलं नव्हतं. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. गल्ली रिझर्व्हमध्ये दर्शनजी केने आहेत. चांगला खेळ आतापर्यंत जो पाहायला गेला तर राहिलाय कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी बी संघाचा. ज्या पद्धतीने गोलंदाजी या षटकामध्ये युवराज केने करतोय कारण का फार सारा अनुभव नाहीये. नेट प्रॅक्टिस मध्ये हे गोलंदाज नक्कीच प्रमुख संघाला चांगली गोलंदाजी करत असतात आणि त्याचाच खेळ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. गौरव केने त्याच्या पाठोपाठ युवराज केनेला आपण पाहतोय. सूरज केनेने मात्र चांगली गोलंदाजी करू शकला नव्हता परंतु आता कमबॅक केलाय कोंढेरी स्पीड कोंढेरी बी संघाने. मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अर्थातच चेरोबा स्पोर्ट मोहिली या संघाला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पॉइंट क्षेत्रामध्ये डीप पॉइंट क्षेत्रामध्ये यश गायकरला आपण पाहतोय. सोहेल तन्वीर या नावाने गोलंदाजी नेहमी त्याच्या माध्यमातून केली जाते. अपकमिंग स्टार आपण गोलंदाज पाहतोय कोंढेरी संघाचा युवराज केनेला आपण पाहतोय. अनेक एक्सपिरियन्स त्याने गोठेकर बी संघाच्या माध्यमातून घेतले आहेत आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी मात्र आज कोंढेरी संघाच्या माध्यमातून करतोय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, पीक केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. 6 धावांसाठी मोहिली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. 3 षटकांचा बाकी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. नक्कीच पहिला चेंडू 9 चेंडू होता त्याच अनुषंगाने मात्र एक चेंडू जास्तचा फेकावा लागेल. 36 धावा धावसंख्येवरती जरूर जोडल्या गेलेत. विचार जर केला तर अश्विन चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्याच्या सोबतीने आपण अनिलच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू, लाऊड अपील केली आहे. नक्कीच बेल्स जरूर पडलेत. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
यस वासुंद्री संघाचे एखादी प्रतिनिधी आपण उपस्थित राहा, कारण की आपण चिठ्ठ्या देखील उडवणार, एका संघाला आपण बाय देणार आहोत. उपस्थित राहा, कारण की पुढील मॅचसाठी आपण जाणार आहोत. त्या अनुषंगाने विजयी संघाची चिठ्ठी असेल आणि एका चिठ्ठीमध्ये वासुंद्री संघाचं नाव असेल आणि त्याचबरोबरनं कांबा संघाला बाय मिळाली आहे. कांबा कुठली मॅच असेल, वासुंद्री की विजयी संघ पुढील मॅचचा, ते देखील पाहणं गरजेचं असेल. जीवनजी गोंदले या आपल्या शुभ हस्ते उचलायच्यात. फटका दमदार आहे आणि इथे झेल झालाय. कॅमेरा टर्न करा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण उडवणार आहोत वासुंद्री आणि नक्कीच चिठ्ठ्या उडवल्या जातील. आमचे प्रमुख पाहुणे जीवनजी गोरले यांच्या माध्यमातून चिठ्ठी एक उचलली जाईल. एका चिठ्ठीमध्ये नाव असेल विजय संघ आणि एका चिठ्ठीमध्ये नाव असेल वासुंद्री संघ. ऑलरेडी कांबा संघाला बाय मिळाली आहे आणि नक्कीच कांबा संघाशी कोणता संघ फाईट करेल हे पाहणं मात्र योग्य असेल. दोन चिठ्ठ्या आहेत. नक्कीच जीवनजी गोंदले यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. जीवन गोंदले यांच्या माध्यमातून चिठ्ठी उचलली जाते आणि नक्कीच विजयी संघाला मात्र ब्राय प्राप्त होईल, काही शंका नाही आहे. कांबा विपक्ष वासुंद्री हा आपल्याला सामना नंतर पाहायला मिळेल. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 36 आकड्यावरती. तर मी पुन्हा एकदा पोलवर लायचा चेंडू आहे, दिशा दिली आहे तत्पर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी बी संघाची राहिली आहे, परंतु क्षेत्ररक्षण फार सारं चांगलं नाही झालं नाही आहे. त्याच अनुषंगाने धावसंख्या पाहायला मिळते 37 आकड्यावरती. नयन हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 37 धावसंख्या. पुन्हा एकदा मलिंगा स्टाईल जेलची संधी आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक जरूर लावलं होतं, 2000 रुपये मात्र गमावले गेलेत. अर्थातच लोकेश भाई किन यांच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 38 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी मलिंगा स्टाईलने. हा सुद्धा गोलंदाज 13 वर्षाचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केलं जाईल. खूप सारी मेहनत, दिवस रात्र नेट प्रॅक्टिस हे गोलंदाज करत असतात. लहानसे खेळाडू परंतु चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच ओमकार पावशेसाठी पारितोषिक असेल युवराजच्या माध्यमातून. षटकार जर घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. जेलची संधी आहे. नक्कीच मात्र खराब क्षेत्ररक्षक दुर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तत्पर मिळतील या 2 धावा. कुठेतरी असं वाटत होतं की या सामन्यामध्ये 60+ धावा चेरोबा स्पोर्ट मोहिली संघ सहजरित्या बनवेल, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गौरव केने यांचे प्राशिक्षक आहेत, करण केने यांचे प्राशिक्षक आहेत. नेहमी रात्री त्यांना प्रॅक्टिस सेशनमध्ये अनेक कानमंत्र देत असतात. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू आहे, उडवण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक सूरज केनेला आपण पाहतोय, परंतु बॅकअप तेवढ्या ताकदीचं गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 43 आकड्यावरती आणि 44 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थातच प्रति षटकामागे 11.0 सरासरी धावसंख्या बनवावी लागेल कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी या संघाला. आणि नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज
जीवनचे गोरले यांनी लावलं होतं. नक्कीच आमचे डान्सर अंपायर हिरामनजी खरकर साहेबांसाठी आणि आपण ते पारितोषिक उद्योजक गणेशजी पाटील सांगोडे गावचे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 11 चेंडू 44 धावांचा पाठलाग करायचे आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दर्शन केने आणि सूरज केनेला आपण पाहू शकता. अनुभवी खेळाडू आहेत. त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी आणि चौकारा षटकाराने सामना जिंकून देतील का, तेवढ्या ताकदीची गोलंदाजी मात्र चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाला करावी लागेल. कुठेतरी आपण नाखुश अशी फलंदाजी केली परंतु गोलंदाजी ताकदीची करावी लागेल. त्रेचाळीस धावा बनवताना 44 धावा बनवावे लागतील कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी बी संघाला. सलामीचे बॅटर आपण सूरज केनेला आपण आणि त्याच्यासोबत दर्शन केनेला पाहतोय. काही दिवसांपूर्वी नक्कीच हे दोन्ही खेळाडू क्रिकेटपासून वंचित राहिले होते परंतु आज त्यांना संधीची प्राप्त झाली आहे. त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. गौरव केने नाखुश असतील कारण का त्यांचा सुद्धा विचार होता की संधी मिळावी परंतु सतीश गायकर यांनी मात्र त्याला कान मंत्र दिले आणि ए संघामध्ये त्याला राहावं लागलं. चोवीस चेंडू 44 धावांची आवश्यकता असेल कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी बी संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाचा प्रथम गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओमकारला आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीमध्ये राहू शकतो अर्थातच चेरोबा स्पोर्ट मोहिली संघ. सूरज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला दर्शन केने असतील. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय बी संघाच्या माध्यमातून. सुवर्ण संधी असेल दर्शन केनेसाठी पारितोषिक लावलं गेलंय. 3 षटकार जर खेचले गेले तर गौरव केने यांच्या माध्यमातून 1000, अर्जुन गायकर यांच्या माध्यमातून 500 आणि तसेच सुरेश टेम्पो सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, निलेश गायकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 4000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन केने यांच्यासाठी. आणि विश्वास केने यांच्या माध्यमातून 1000, मयूर केने यांच्या माध्यमातून 1000, 7000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्यासाठी संधी असणार आहे दर्शन केने यांना. षटकार हॅट्रिक जर मारली तर तब्बल 7000. सुजित पावशे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 8000 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याची संधी निर्माण झाली आहे. ते पटकावलं जाईल का दर्शन केने. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर गोलंदाजीसाठी सज्ज ओमकारला आपण पाहतोय. बिग बॅटल चॉकलेट बॉय कोंढेरी या नावाने समोरला जाणारा हा फलंदाज. पहिला चेंडूवरती काही पे निगावर काही पे निशाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल येण्या अगोदरच मात्र बॅट फिरवली जाते. डावखुऱ्या त्याचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र पाहायला गेली तर एक चांगली बनवली गेली आहे परंतु पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10+ जर धावा आल्या तर नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल बी संघ मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा प्रति षटकामागे जोडावे लागतील. दरम्यान पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडूला रिलीज केलं. अगदी पाहायला गेलं तर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळले जातात.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय दर्शनच्या माध्यमातून. हा जर चेंडू नक्की सफल होऊन खेळला असता तर सीमारेषेबाहेर पाठवण्याची धमक असलेला हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू नव्हते सांगता. 8,000 रुपयाचं पारितोषिक तब्बल लावलं गेलंय. 3 षटकार जर दर्शन केण्याच्या बॅटमधून आले तर. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा फसवा चेंडू बाहेर जास्त वलन घेतोय. आता मात्र पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केलाय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 2 आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी ओमकार मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करतोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर दिस टाइम बॅक टू डगआउट. केतन केनेला आपण पाहतोय. नयन केनेला पाहतोय. नवीन बॅटर नयनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. अचूक लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी केली जाते. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवू दिल्या जात नाहीये. 5 चेंडू आणि धावसंख्या पाहायला मिळते 2 आकड्यावरती. सूरज केनेला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. कल्ले रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागलाय. एका षटकाचा वावगी खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते की जो बाईच्या स्वरूपात लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 3 आकड्यावरती. 1 विकेट जरूर कोंढेरी बी संघाचा बाद झाला. दर्शन तसेच हरेश केने यांना विनंती असेल की आपण गौरव केनेशी संपर्क साधायचा आहे. हरीश केने यांना विनंती असेल की आपण गौरव केनेशी संपर्क साधायचा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेतला आपण पाहतोय. खराब चेंडू अगदी पाहायला गेला तर वाईड घोषित केलाय पंचांनी. चेंडू पडल्यानंतर अतिशय वसली घेतोय. नक्कीच पंचांच्या माध्यमातून 1 बाउन्सचा इशारा देण्यात आला. धावसंख्या पाहायला मिळते 4 आकड्यावरती. 44 धावा बनवायच्यात. 18 चेंडू आणि 40 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलंग घेता आला. एका धाव मात्र अवांतरच्या स्वरूपात जास्तीत जास्त धावा खर्च केल्या जातात. नयन केने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर खेचले गेले तर संदेश दलवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कुठलाही फलंदाज मात्र अजूनपर्यंत एकही चौकार षटकार मारू शकला नाहीये. कारण 9 खेळाडू आहेत आणि त्याच अनुषंगाने सूरज केनेला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला मात्र खेळावं लागेल. रुपेश केने यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार. दरम्यान पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संत गतीने हा सामना पाहायला मिळतोय. चौकार षटकार अजूनही कुठलाही फलंदाज मारू शकला नाहीये.
दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिलाय 6 धावेसाठी. कोंढेरी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की सूरज केनेला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावे लागतील आणि एक सूचना असेल, यापुढील सर्व सामने 4 षटकांचे आज खेळवले जातील याची मात्र नोंद घ्यायची आहे. सर्व सामने मात्र 4 षटकांचे खेळवले जातील. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत. अजूनही या षटकातील विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली आहे 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या मात्र 2 धावा पूर्ण केलेत. पुन्हा एकदा 14 धावा पाहायला मिळत आहेत. सूरज केने ऑन दी फायर पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारही बाजूने फटके मारणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांच्या माध्यमातून सूरज आणि नयनच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. अजूनही मात्र 1 चेंडू शिल्लक असणार आहे. विचार जर केला तर बॅलेन्सिंग स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय, कारण या क्रीडांगणामध्ये जर अनेक धावा चेस होताना पाहिली आहेत. फलंदाजांसाठी नंदनवन राहिली आहे ही विकेट. अर्थातच स्वर्गीय निर्मलाताई प्रिसे क्रीडांगण आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, 1 बॉम्ब सीमारेषा पार चौकार. 4 रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता होती, त्या रिक्वायर्ड रन रेट पर्यंत मजल मारली आहे कोंढेरी बी संघाच्या माध्यमातून. 20 धावा जोडल्या गेल्यात. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 24 धावा. प्रति षटकामागे 12 धावा जोडाव्या लागतील. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. जय मात्र नाखुश असेल. अंडर 18 संघासमोर खेळत असताना कुठेतरी आपल्या संघाला मात्र डावपे चाखावे लागतील. बारा चेंडू 24 धावा. अंडर 18 चे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. नयन आणि सूरज केने. जरूर दर्शन केने बाद झाला. चांगली गोलंदाजी प्रथमतः कोंढेरी बी संघाच्या माध्यमातून पाहिली. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव. 11 चेंडू 23 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी. जयकडे फार सारा अनुभव आणि अनुभव पडायला लावत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामन्यामध्ये मजबूत पकड मात्र इथून कोंढेरी संघाची पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सूरज केनीच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळाला, त्याच अनुषंगाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. 4 धावेसाठी नशिबाचा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कोंढेरी संघाच्या माध्यमातून. उर्वरित 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. तर पुन्हा एकदा फुल ऑरलाईनचा चेंडू होता. झेलची संधी निर्माण होईल का? पकडला जातोय झेल. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट.
गौरव गायकर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे, आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 18 धावा. दरम्यान वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलंय. युवराजला आपण पाहतोय बॅटर. 5 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असणार आहे. 2 षटकार मात्र जरूर मारावे लागतील. 5 चेंडू 17 धावा. पण पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 28 या गड्यावरती. 5 चेंडू 16 धावेंची आवश्यकता असणार आहे. इथून उर्वरित पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर अनिकेतच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला 17 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 6 धावसंख्या पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 3 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. खराब चेंडू पाहायला मिळतोय. सामना फिनिश झाला. नक्कीच विजय प्रस्थापित केला चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाला. चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं. लगेच टॉस केला जाईल. कोंढेरी विपक्ष चेरोबा स्पोर्ट मोहिली संघ. चला टॉस साठी या. विनंती असेल चेरोबा मोहिली संघ आणि कोंढेरी संघ आपण टॉस साठी या. 4 षटकांची मॅच असेल, कारण की दुसऱ्या फेरीतील सामने देखील 4 षटकांचे असतील. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर सांगोडेच्या अगेन्स्ट जी मॅच चालू होती तिथे थोडासा व्यत्यय आला होता. त्या अनुषंगाने ती मॅच आपण 3 षटकांची खेळली होती, परंतु इथून सामने जरूर 4 षटकांचे खेळले जातील. चला आपण टॉस करायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच अश्विन या. अश्विनला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. अश्विन या आणि टॉस साठी या लगेचच. आणि गणेश पाटील या. आपल्या शुभ हस्ते टॉस करा.
गणेशजी पाटील या आपल्या शुभ हस्ते एक टॉस आपण उडवायचा आणि उद्या आवर्जून आपण उपस्थित राहा, कारण की उद्या देखील इथे मात्र आपण पाहिलं तर महाराष्ट्राची लोककला अर्थातच लावणी नृत्य असेल. आपण टॉस करायचा आहे राजू. 4 षटकांची मॅच आपण करतोय टॉस. पुढील मॅचचा टॉस गणेशजी पाटील समाजसेवक उद्योजक सांगोडेचे आणि त्यांच्या वतीने देखील सहकार्य आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि अश्विन आपण देखील या मावतो मॅचचा पुरस्कार अश्विनला आपण देणार आहोत. कॉइन स्पिन केला जातोय, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि यापुढील लढतीसाठी वासुंद्री आणि कांबा संघ आपण देखील सज्ज राहायचा आहे. आपण कॉइन स्पिन करतोय. 4 षटकांची मॅच, कॉइन स्पिन केला जातोय आणि इथे आलाय टॉस जिंकला कोंढेरी संघाने आणि या कोंढेरी संघानं प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आता खेळलेल्या टीमला आता सूचना आमच्या वतीनं असेल, आयोजकांच्या वतीने, आता कुठलाही प्लेयर इथून हलणार नाहीये. आपण आता सीमारेषेचा ताबा घ्यायचा, इथून आपण कुठेही जाऊ नका. मनीष गायकर सूचनेचं पालन करा आपण. येस, गणेशजी पाटील यांचं देखील मुळाचं सहकार्य लाभलं. गणेशजी आपण उद्या जरूर आवर्जून उपस्थित राहा, ही विनंती असेल. आणि मॅचला आता सुरुवात करायची आणि पुढील मॅच नंतरची मॅच येस या अश्विनला मावतो मॅच आपण देऊयात. अश्विनला देऊयात मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक जीवनजी गोंदले या ट्रॉफी द्या आपण आपल्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अश्विनला आपण देऊयात. आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर चेरोबा मोहिली. आणि त्याचबरोबरीनं विनंती असेल पुढील मॅचसाठी टीम वासुंद्री आणि टीम कांबा आपण सज्ज राहा. सर्व खेळाडू आपण कुठे चाललात? दुर्वेश कुठे चालले आपण? लोकेश आपण कुठे चालले? ओमकार आपण कुठे चालले? आपण कुठे जाऊ नका प्लीज. आणि मॅचला पण सुरुवात करायची लगेचच. आणि जशी मॅचला सुरुवात रोशन संते सर आमच्यासोबत जोडले जातील. येस, 4 षटकांची मॅच आपण पाहतोय, कारण की 3 षटकांची मॅच जरूर दुसऱ्या फेरीला आपण ठेवली होती, तिथे व्यत्यय आला होता. आणि ही 4 षटकांची मॅच असेल. आणि यापुढील लढतीसाठी आपण पाहिलं तर गावदेवी कांबा आणि वासुंद्री संघ आपण देखील सज्ज राहा पुढील मॅचसाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू गणेशजी पाटील, धन्यवाद.